आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत आहे। त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाईल। यामध्ये अजित पवार यांच्या आठवणींना आमदार उजाळा देतील। तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून देणार आहेत। येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। वित्त खातं हे अजित पवार यांच्याकडे होतं, पण मागच्या महिन्यात बारामती येथे अजित पवारांवर काळाने घाला घातला। भीषण विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं। आता त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवाती होण्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे आणि सर्वांना धक्का बसलेला आहे। काय धक्कादायक निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांनी? तर अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर त्यांनी सोपवण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना तसं पत्र सुद्धा दिलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचे नगर विकास विभाग याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिली आहे। यामुळे सामंत यांची थोडीशी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल। तसेच गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर देण्यात आली आहे। अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे। पण अधिवेशन काळात येणाऱ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी या मंत्र्यांकडे खाते देण्यात आले आहे। तात्पुरती व्यवस्था म्हणून शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे का? अधिवेशनाकडे आमचे लक्ष आहेच। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची।